अमेरिकेचा इराणवर बॉम्ब हल्ल्याचा इशारा देण्यात आलेला आहे। अणु करार प्रस्ताव नाकारल्याने आता हल्ल्याचा इशारा देण्यात येतोय। इराणने अणुवस्त्र विकसित करू नये यासाठी डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्यावर दबाव टाकत आहेत। इराणने त्यांच्यावर अणुवस्त्र कार्यक्रमासंबंधित अमेरिकेशी डील करावी अशी डोनाल्ड ट्रम्प यांची अट आहे। इराणने ऐकलं नाही तर त्या देशावर बॉम्ब हल्ला करण्याची आणि टॅरिफ लावण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे। मागच्या आठवड्यात इराणने अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ही प्रतिक्रिया आली आहे। बॉम्बगोळ्यांचा वर्षाव जरी केला नसला तरी इराणला न्यूक्लिअर मिसाइल्स बनवण्यापासून परावृत्त करण्यासाठी दबाव तंत्राचा भाग म्हणून सेकंडरी टॅरिफ म्हणजेच इराणकडून जे वेगवेगळे देश वेगवेगळ्या वस्तू आयात करतात त्यांच्यावर टॅरिफ, त्यांच्यावर कराच्या माध्यमातून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये अमेरिका नक्कीच करू शकतो। याला एक प्रकारे रिस्पॉन्ड करण्यासाठी इराणला सुद्धा आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि एक प्रकारे अंडरग्राऊंड आमचे सगळे वेपन्स, आमच्या मिसाइल्स आम्ही तयार ठेवलेल्या आहेत अशा प्रकारचा रिस्पॉन्स त्यांनी अमेरिकेच्या धमकीला दिला आहे। या सगळ्या गोष्टींवरून येणाऱ्या काळामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष आणखीन पेटत जाणार अशाच प्रकारची चिन्ह निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतात। अमेरिकेने आता बॉम्ब हल्ल्याचा इशारा दिलेला आहे। अणुकरार प्रस्ताव नाकारल्याने आता हल्ल्याचा इशारा अमेरिकेकडून देण्यात येतोय। इराणने अणुवस्त्र विकसित करू नये यासाठी डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्यावर दबाव टाकत आहे। इराणने त्यांच्या अणुवस्त्र कार्यक्रमासंबंधित अमेरिकेशी डील करावी अशी डोनाल्ड ट्रम्प यांची अट आहे। इराणने ऐकलं नाही तर त्या देशावर बॉम्ब हल्ला करण्याची आणि टॅरिफ लावण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे। मागच्या आठवड्यात इराणने अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ही प्रतिक्रिया आता समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।